मस्तपैकी चटपटीत झणझणीत असा फ्लॉवरचा खिमा। आता फ्लॉवर बाजारात खूप छान दिसू लागलेले आहेत आणि ते पण किडे नसलेले फ्लॉवर। तर असल्या फ्लॉवर पासून बनवूया आज आपण चमचमीत एक खिमा आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। चला, इथं बघा मी काय केलंय, फ्लॉवरला हळद आणि मीठ पाण्यामध्ये घालून तो पूर्ण फ्लॉवर भिजत ठेवला। 1 तासभर भिजवल्यावर किडा बिडा असला तरी तो निघून जातो आणि स्वच्छ फ्लॉवर होतो। मग ह्याला छान ग्रेटरनी असं खिसून घ्यायचंय। फक्त वरचा पोर्शन, खालचा जो देठ असतो तो अजिबात खिसायचा नाही, घ्यायचा नाही आपल्याला। आणि ह्याच्यापासूनच आपल्याला बनवायचा आहे फ्लॉवरचा खिमा। इथं मी एक पितळेची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याला छान कलई केलेला आहे। याला थोडंसं तेल आपल्याला जास्त लागणार आहे। या तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी थोडासा हा फ्लॉवर जो आहे तो परतून घ्यायचा आहे, कारण ह्याला आपल्याला किचकिचीत बनवायचं नाहीये। हा छान तळून घेतला ना की छान फुला फुला होतो। थोडासा आपण ह्याला ना छान परतून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला भाजी जेव्हा आपण खिमा करेल तेव्हा आपल्याला पाणी घालून त्याला शिजवावं लागणार नाही। आणि हाय फ्लेमवर ठेवा, लो फ्लेम करू नका। हाय फ्लेमवर ठेवल्यावर काय होईल, लवकरात लवकर ह्याच्यातले जे पाण्याचे कंटेंट्स आहेत ते उडून जातील आणि फ्लॉवर जो आहे तो आपला लवकर शिजेल आणि क्रिस्पी होईल। आता इथं बघा तेल कसं सुटलेलं, व्यवस्थित कढईला तेल दिसते, फ्लॉवरला पण वरती तेल दिसते। पाण्याचा जराही एक थेंबही अंश दिसत नाहीये। फ्लॉवर आपला छान भाजला गेलाय, त्याचा सुगंध मी इथं जाणवू शकते। आणि आता काय करायचं, हा फ्लॉवर एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया। तर ह्याच्यामध्ये हा फ्लॉवर आपण काढून घेऊ। किती छान कोरडा झालाय तुम्ही बघू शकता, अजिबात पाण्याचा अंश नाही, छान भाजला गेलाय। हा परफेक्ट शब्द आहे ह्याच्यासाठी। आता ह्याच कढईमध्ये आपण पुन्हा 2 ते 3 चमचे तेल, जरा तेलाचं प्रमाण ह्या भाजीला जास्त आहे पण खरंच खूप अल्टिमेट ही भाजी होते। आता तेल चांगलं गरम झालंय, आपण ह्याच्यात थोडंसं जिरं घालूया। फार जास्त फोडणी नाही द्यायची आपल्याला। आणि आता ह्याच्यामध्ये कांदा, एक मध्यम आकाराचा जरा बारीक चिरलेला, आणि आता ह्याच्यातच मी टोमॅटो घालणार आहे। एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला, एक ढोबळी मिरची बारीक चिरलेली। त्याच्याने छान तो एक धाबाचा फ्लेवर असतो तो येतो आपल्या ह्या खिम्याला। हे हाय फ्लेमवरच छान आपण परतून घ्यायचं आहे, एक लक्षात ठेवा। त्याच्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर समप्रमाणात घेऊन अगदी कमी पाण्यामध्ये ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि ते फक्त 1 चमचा घालायचं, खूप जास्त घालायचं नाहीये। आणि हे छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे। ह्याच्यात घालणार आहे मी 1 चमचा धना पावडर, लाल तिखट 1 चमचा, हळद अगदी 1/2 चमचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्याच्याने खूप छान चव येते, तो 2 मोठे चमचे घालणार आहे। आणि हे एकदा छान परतून घेतलं की ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आपण, अगदी नावाला। अगदी धाब्यासारखा ह्याला छान असा सुगंध येत आहे, मस्तपैकी। आता एक लक्षात ठेवा, ह्याच्यात आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलाय आणि त्याच्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ घालताना बेताने घालायचं। आता गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, आपण लक्षात ठेवा, अगदी हाय फ्लेमवरच ठेवायचं। आता इथं बघा तेल सुटलंय कसं छान आणि ग्रेव्हीला कलर किती सुंदर आलाय। अशा वेळेला आपण हाय फ्लेमवर ठेवूनच हा फ्लॉवर ह्याच्यामध्ये घालून टाकायचा।
आता फ्लॉवर ह्यात शिजवायची गरज नाही, फक्त एकदम मिक्स करायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. जसा आपण भाजी करतो आणि त्यातला जो फ्लॉवर आपल्याला गिळगिळीत लागतो तसा आपल्याला अजिबात नको आहे. त्यामुळे हा असा कोरडा छान खिमासारखा दिसला पाहिजे. त्याचं लुक, त्याचं टेक्स्चर तसंच असायला पाहिजे. दाताखाली तो फ्लॉवर आला पाहिजे इतपत आपल्याला त्याला छान भाजून घेतलेला आहे. त्यामुळे आणि परत शिजवायची गरज नाही. आता वरून ह्याला बारीक कोथिंबीर चिरून घालायची आणि सर्विंगची तयारी. बघा किती छान कोरडा झालाय. आता खिमा आपला रेडी आहे. आता आपण याला मस्तपैकी सर्व करूया गरमागरम. हा खिमा बघा जरा सुद्धा पाणी सुटलेलं नाही आणि किती छान मोकळा कोरडा कोरडा झालेला आहे. असा हा खिमा व्हायला पाहिजे. याचा सुगंध जर तुम्ही घेतला ना, आहा, आमच्या कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्कीच. मस्त चमचमीत आणि झणझणीत असा हा ढाबा स्टाईल फ्लॉवरचा खिमा रेडी आहे. तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला घरी बनवावं लागेल. रेसिपी खूप सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यात बनतो. कसा बनवायचा तुम्हाला दाखवलाय. नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा.